आज मध्यरात्री महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। आज मित्रांनो 22 जुलै 2021 आज मध्यरात्री 12 वाजेपर्यंत 22 जुलै 12 नंतर 23 जुलै पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये कसा पाऊस बघायला मिळू शकतो। तर मित्रांनो आज मध्यरात्री महाराष्ट्राचा असा काही भाग आहे त्या भागामध्ये अतिमुसळधार किंवा अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। छोटीशी अपडेट आहे, एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता। त्यापूर्वी एक छोटीशी विनंती, अजूनही तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर शेतीविषयक टेक्निकल माहिती तसेच हवामान अंदाज दररोज बघण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करा। व्हिडिओच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता। तर मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता अरबी, वर्ध्याचा बहुतांश भाग, यवतमाळच्या काही भागामध्ये, यवतमाळच्या सर्व भागामध्ये पावसाची शक्यता नाही आहे, परंतु काही भागामध्ये जसं की आपण स्क्रीनवर बघू शकता यवतमाळचा जो काही कलम, बाबुलगाव, रालेगाव, इकडं जोडमोहा या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार, तर बाबुलगाव, कलम वगैरे या परिसरामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे। तर इकडे मित्रांनो पुलगाव, वर्धा वगैरे आर्वी हा परिसर आहे, इथे आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार तर काही भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो। तसेच इकडे कोंढाली, आर्वी, मोर्शी, वरुड, अचलापूरचा मुख्यत्वे करून दक्षिण परिसर, चिखलदरा या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। तर ठिकठिकाणी अतिमुसळधार पाऊस मित्रांनो या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो। तर इतरत्र सुद्धा मित्रांनो यातल्या आसपासच्या भागामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। तसेच चंद्रपूरच्या काही भागामध्ये आज दिवसभरात बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला असेल, तर आज रात्री आणि मध्यरात्रीसुद्धा ठिकठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। अहेरी, बेलामपल्ली, आसिफाबाद या परिसरामध्ये हलका ते मध्यम, तर अहेरीच्या बऱ्याच भागामध्ये मुसळधार ते तुरळक भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असणार आहे। तर इतरत्र मित्रांनो पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे। आज रात्री आणि मध्यरात्री रिमझिम पाऊस, हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही भागामध्ये बघायला मिळेल। तुरळक भागामध्ये मध्यम सरीची शक्यता आहे। फक्त जो काही कोकणी भागाचा दक्षिण परिसर असणार आहे त्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या काही भागामध्ये मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये अतिजोरदार पावसाची शक्यता आहे। मुंबई आणि मुंबईचा आसपासचा भाग, मुंबई उपनगर, ठाणे, मुंबई शहर, रायगड या परिसरामध्ये हलका मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता। नाशिकच्या पश्चिमी भागामध्ये पाऊस बघायला मिळेल, तर इतरत्र तुरळक भागामध्ये हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। इतरत्र बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता कमी आहे, जोरदार पावसाची शक्यता हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील। अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मध्यरात्री पावसाचा जोर कमी असणार आहे। धन्यवाद मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ज्या भागामध्ये जोरदार किंवा मुसळधार पावसाची शक्यता आहे त्याच भागाचा अंदाज बघितला आहे। धन्यवाद, चला भेटूया अशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत।